वाल्मिक कराडचा समर्थक गोट्या गित्तेचे आता कारनामे समोर आलेत। गोट्या गित्ते महादेव मुंडे हत्या प्रकरणातला संशयित आहे। या प्रकरणातील मुख्य सूत्रधार वाल्मिक कराडचा राईट हँड आहे। परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणात गोट्या हा संशयित आरोपी आहे। महादेव मुंडे यांची हत्या गोट्या गित्तेनंच केल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय। मात्र याच ज्ञानोबा उर्फ गोट्या गित्तेचा नवीन कारनामा समोर आलाय। राम नाम सत्य है, राम नाम सत्य है असं म्हणत ज्या व्यक्तीचा बदला घ्यायचा आहे त्याच्या घरासमोर नैवेद्य ठेवायचा आणि त्यानंतर त्याचा कार्यक्रम करायचा असा याचा धंदा आहे। मात्र याच गोट्या गित्तेचे अनेक व्हिडिओ आता समोर आले। तर गोट्या गित्तेचा पिस्तूल धरलेला हा व्हिडिओ आता समोर आलेला आहे। बीड जिल्ह्यातील सराईत गुन्हेगार ज्ञानोबा उर्फ गोट्या गित्ते हा संतोष देशमुख हत्या प्रकरणातला मुख्य सूत्रधार वाल्मिक कराडचा राईट हँड आहे। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी आकाश सावंत यांच्याकडून। आकाश, काय या व्हिडिओमध्ये समोर आलेला आहे? नक्कीच दीपाली, संतोष देशमुख हत्या प्रकरणात तुरुंगात असलेला वाल्मिक कराडचा सहकारी आणि राईट हँड असलेला ज्ञानोबा उर्फ गोट्या गित्ते आता परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणात संशयित आरोपी म्हणून समोर आला आहे। गोट्या गित्ते गुन्हेगारी करण्याचा एक इतिहास थांबत नाहीये। नवा खुलासा तर अंगावर शहारे आणणारा आहे। राम राम सत्य हे म्हणत गोट्या गित्ते ज्या व्यक्तीला बदला घ्यायचा आहे त्या व्यक्तीच्या घरासमोर नैवेद्य ठेवायचा आणि नंतर त्याच्यावर हल्ला करायचा, अशी त्याची गुन्हेगारीची साखळी समोर येते। गोट्या गित्ते रिव्हॉल्वर हातात घेऊन धमक्या देणारा अनेक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत। तरी बीड पोलिसांना गोट्या गित्ते कुठेतरी सापडत नाहीये। यामुळे परळीतील नागरिकांमध्ये एक संतापाची लाट आहे। कारण महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी गोट्या गित्तेवर थेट आरोप केले आहेत। तोच गोट्या गित्ते कुठेतरी आता पोलिसांना सापडत नाही, पण एवढा सराईत गुन्हेगार असून देखील खुलेआम फिरतोय आणि पोलीस केवळ पाहण्याची भूमिका घेत आहेत की काय, असा देखील प्रश्न कुठेतरी दीपाली उपस्थित केला जातो। निश्चितच अतिशय धक्कादायक असा व्हिडिओ आहे। आकाश, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।